प्रिन्सिपल, लेक्चरर 2-2 लाख रुपये पगार भाऊ त्याला. पण तुम्ही शेतकऱ्याला लाजीम आहे. काय म्हटलं मी का प्रत्येक नोकर वर्ग नोकरीवाला शेतकऱ्याला लाजीम आहे म्हटलं. शेतकरी तुम्हाला लाजीम नाही, कारण शेतकरी स्वतः पिकवते आणि तो तुम्हाला चालते. त्याच्यामुळं तुम्ही शेतकऱ्याची लाजीम आहे, तर तुम्ही शेतकऱ्याला मदत केली पाहिजे, कारण शेतकरी तुम्हाला जगवते. अरे गंगेत आंघोळ केल्यानं फक्त अंगावरचा मैल साफ होते, माहीत आहे का? गंगेत आंघोळ केल्यानं फक्त अंगावरचा मैल साफ होते, मनातला मैल साफ होत नाही. तुम्ही 100 वेळा आंघोळ करा. म्हणून भ्रष्टाचार कमी करा. भ्रष्टाचारानं कमावलेले पैसे आहे तर शेतकऱ्याला वाटून द्या, गोरगरिबाला द्या, असा माझा विषय आहे. बाकी तर काही बोलायचं नाही, बाकी हे बोलतेच असं यायचं म्हणणं आहे. असं माझं मला मत काही आहे. नाही, मला फक्त दिवाळीला शुभेच्छा द्यायच्या माझ्या भावांना, बहिणींना, सर्वांना. आमची फॅमिली एक प्रकारची, तुम्ही फॅमिली मेंबरच आहात, तर सर्वांना मला तुम्हाला शुभेच्छा द्यायच्या आहे. दिवाळीच्या भरभरून शुभेच्छा तुम्हाला माझ्याकडून. आणि आमचे प्रत्येक सुखदुःख, आमच्या घरी काय बनते, लाडू बनते का, आज भाजी, सगळं तुम्हाला माहित पडते. आज भाजी कशाची बनली हे पण आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो, कारण तुम्ही आमचे फॅमिली मेंबर आहे. आता फॅमिली मेंबर आहे तर मग सुख आहे, दुःख आहे, जास्त कमावणं आहे, पैसे कमी कमावणं आहे, सगळं तुम्हाला सांगत असतो. तर असं गरिबाचं काही चुकलं तर आम्ही माफी तर अजिबात मागतच नाही, काही विषय नाही, आमचं काही चुकतच नाही, आम्ही माफी कशाची मागू. तर दिवाळीचे तुम्हाला भरभरून शुभेच्छा. आणि थोडं शेतकऱ्याकडे लक्ष द्या, कारण प्रत्येकाच्या घरी आज लाडू, चकल्या, चिवडा, नोकरीवाल्याच्या घरी सगळंच बनलं आहे. काजू कतली बनली आहे, लाडू बनले आहे, शंकरपाळे, अनारसे सगळंच बनलं आहे. पण अजूनही शेतकऱ्याच्या घरी काहीच बनलं नाही, कारण की काही सरकारनं केली मदत काही काही ठिकाणी, पण प्रत्येक घराच्या घरी पैसे पोहोचले नाही नापिकीचे. त्याच्यामुळं सरकारनं त्यांना दिवाळी उद्याची आहे तर आजच पैसे द्यायला पाहिजे, जेणेकरून त्या प्रत्येक शेतकऱ्याची, प्रत्येक गरिबाची दिवाळी चांगली हो, ही आमची इच्छा आहे. तुमची काय माहीत? सदिच्छा इच्छा आहे. त्याची बी म्हणजे कास्तकाराची बी दिवाळी चांगली करा. सर्वात मेहनती माणूस म्हणजे शेतकरी. मेहनत करते, राबते दिवसभर, उन्हात तानात, संध्याकाळचा राबते आणि आपल्यापर्यंत अन्न पोहोचवते. तेच नाही राबले शेतात तर आपल्यापर्यंत, आपल्या घरपर्यंत अन्न कधी पोहोचल? तुमच्यापर्यंत गहू कुठून पिकन? तुमच्यापर्यंत काय पिकते ते तुमच्यापर्यंत सांबार पोहोचवते, पालक पोहोचवते, वांगे पोहोचवते, ज्वारी पोहोचवते, गहू पोहोचवते. त्यांच्या मार्फतच, म्हणून शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. त्याच्यामुळं त्याच्याकडे लक्ष द्या. तो जगला तर आपण जगू. तो नाही जगला ना, तुमच्याकडे 2 रुपये कोटी जरी पडले असून असे खाली, तरी तुम्ही ते खाऊ शकत नाही. शेवटी तुम्ही 2च पोळ्या खान, भाजी आणि पोळी खा. धन्यवाद. एवढं बोलून 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत.